अभिनेता सैफ अली खान याला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा होतीये, त्यामुळे सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळू शकतो। करीना कपूर आणि शर्मिला टॅगोर लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याने त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्यात। या हल्ल्या प्रकरणामध्ये पोलीस सैफ अली खानचा जबाबही नोंदवून घेऊ शकतात। सैफ अली खानचा जबाब हल्ल्याच्या घटनेमुळे अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यावर हल्ला झाला, 2 गंभीर खुणा त्याच्या शरीरावर आहेत, एक मानेवर आणि एक पाठीवर। पाठीत तर 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा सुद्धा राहिला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा रुग्णालयामध्ये करण्यात आली आणि आज 5 दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज मिळू शकतो। ही रुग्णालयाच्या एंट्रीची प्रवेशाची दृश्य आहेत। करीना कपूर लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेली आहे। दृश्यांमध्ये करिश्मा पण दिसते, शर्मिला टॅगोर सुद्धा रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि लीलावती हॉस्पिटलमधून आज कदाचित सैफ अली खानला डिस्चार्ज केलं जाईल आणि तिथून त्याला घरी नेलं जाईल। दरम्यान आज सैफ अली खान याचा जबाब सुद्धा नोंदवून घेतला जाऊ शकतो। लीलावती रुग्णालयाच्या परिसरातून आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुष्मिता, आपण काही क्षणापूर्वीच तुझ्या माध्यमातून माहिती घेतली आणि दृश्य बघितली की लीलावती रुग्णालयामध्ये करीना कपूर, शर्मिला टॅगोर, करिश्मा सुद्धा दिसली, हे सगळे दाखल झालेत। साधारण काही कळू शकले किती वाजता डिस्चार्ज मिळणार आहे वगैरे? खरं तर लीलावती रुग्णालयामध्ये तब्बल 5 दिवस झाले सैफ अली खान यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यांच्या राहत्या घरी हल्ला झाल्यानंतर अनेकांना त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाटत होती, परंतु ज्या पद्धतीची माहिती समोर आली त्यानुसार डॉक्टरांनी सुद्धा त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलेलं आहे। आता काही वेळापूर्वीच करीना कपूर या सुद्धा रुग्णालयामध्ये दाखल झाल्या, त्याच्यामुळे डिस्चार्जच्या प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे। या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे तास दीड तासामध्ये स्वतः त्यांचे कुटुंबीय त्यांना घेऊन बाहेर पडतील। त्यानंतर ते त्यांच्या राहत्या निवासस्थानी वांद्रे परिसरातच त्यांचे निवासस्थान आहे, तिथे ते जाणार आहे। आणि खरं तर या संपूर्ण घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियामधील अनेकांचा जबाब नोंदवले जात आहेत। त्यांच्या घरी त्यावेळेला जे लोक होते, जे कर्मचारी होते, त्यांचेही जबाब नोंदवले जात आहेत। परंतु सैफ अली खान यांचा जबाब अतिशय महत्त्वाचा असणार आहे। 2 खुणा ज्या आहेत या घटनेनंतर त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, 2 व्रण जे आहेत ते त्यांच्या पाठीवरती सुद्धा पाहायला मिळालेत। त्यामुळे या सर्जरीतनं त्यांची रिकव्हरी ही जितकी महत्त्वाची आहे तितकंच या तपासाला सुद्धा महत्त्व आहे, कारण ज्या पद्धतीनं हा असा हल्ला झालेला आहे यामध्ये सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। बॉलिवूडचे अनेक कलाकार या निमित्तानं लीलावती रुग्णालय परिसरात आले। खरं तर आपण बघत की लीलावती रुग्णालयाबाहेर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस सुद्धा इथे तैनात करण्यात आलेले आहेत। अनेक चाहत्यांनी लीलावती रुग्णालयाच्या परिसरात येऊन आपल्या अभिनेत्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि अनेक तपासातनं अनेक कंगोरे समोर आलेले होते। आणि ज्या पद्धतीची माहिती मिळते त्यानुसार आता सैफ अली खान यांची प्रकृती अत्यंत स्टेबल झालेली आहे, ते अतिशय व्यवस्थित आहेत आणि काही वेळातच या डिस्चार्ज प्रक्रियेला लीलावती रुग्णालयातनं सुरुवात होणार आहे। आणि जसं तुम्ही म्हणालात की पुढच्या काही तासांमध्ये त्यांना डिस्चार्ज सुद्धा केलं जाऊ शकतं। सुष्मिता, तुर्तास धन्यवाद, आपण ही माहिती दिली त्याबद्दल। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आरोपी हा मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद चौकशीत त्याच्या एक खळबळजनक माहिती समोर येते। पोलिसांनी शहजादकडून बांगलादेशातील त्याच्या परिवाराशी संपर्क साधला, भावाशी संपर्क करून जन्मदाखल्याची माहिती मागवण्यात आली। अटक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे आणि आरोपी बांगलादेशातील सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता त्यामुळेच पोलिसांनी वर्तवली। चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला होता। आता तो बांगलादेशी आहे की नाही ह्याच्या संदर्भात सुद्धा कोर्टात प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं होतं, त्यामुळे तो बांगलादेशी नागरिक आहे की नाही, तो किती दिवस भारतात वास्तव्याला होता, या सगळ्याची माहिती काढली जाते आणि त्या दरम्यान त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला। पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी बांगलादेशला त्याच्या भावाशी संपर्क साधला आणि त्याच्या जन्मदाखल्याची माहिती मागवण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने
त्याने सैफ अली खानवर हल्ला केला, चाकू हल्ला केला. त्याने एक शस्त्र म्हणजे चाकू हातात ठेवलेलाच होता. या सगळ्यावरून आणि त्याच्याकडून जी काही माहिती मिळते त्यावरून तो एक सराईत गुन्हेगार असावा असा अंदाज आहे पोलिसांना, असा संशय आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा माहिती काढली जाते आहे. एका महत्त्वाच्या बातमीकडे पुन्हा वळूया. याच प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल शेहजाद हा बांगलादेशचा राहणारा आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे. तो बांगलादेशातील झलोकाठी या जिल्ह्यातील राजा बरिया या गावचा रहिवासी आहे. बघा, एक या घडीची मोठी बातमी येते. भावाशी तर संपर्क झाला असं कळतच होतं, पण आता तो बांगलादेशी रहिवासी आहे हे निष्पन्न झालेलं आहे. तो बांगलादेशातल्या झलोकाठी जिल्ह्यात राहतो. राजा बरिया या गावचा रहिवासी आहे असं पोलीस तपासात समोर आलेलं आहे. आरोपी 10 जानेवारीपासून ते 15 जानेवारीपर्यंत रोज कामावरून सुटला की वांद्रे परिसरात फेरफटका मारायला जायचा. त्याला सैफ अली खानची इमारत सद्गुरू शरणम ही दिसली. तिथं त्यानं जाण्याचा प्रयत्न केला. त्याला कुणीच हटकलं नाही म्हणून तो वरती सुद्धा जाऊन आला अशी पोलीस चौकशीत माहिती समोर आलेली आहे. सुरक्षा यंत्रणेमध्ये किती मोठा लूपहोल आहे बघा. काय माहिती समोर येते, धक्कादायक माहिती आहे. तो वांद्रे परिसरात दर दिवशी आपलं काम झाल्यावर फिरायला जायचा आणि त्याला ही सद्गुरू शरणम बिल्डिंग दिसली. त्याने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठल्याच सुरक्षा रक्षकाने कुणीच अडवलं नाही. मग तो वरतीही गेला. म्हणजेच तो रेकी करून आलेला होता हे पोलीस चौकशीत समोर आलेलं आहे. आणि त्याहून महत्त्वाची बातमी, तो बांगलादेशी नागरिक आहे यावर आता शिक्कामोर्तब झालाय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण हा जो आरोपी मोहम्मद शरीफुल शेहजाद आहे तो बांगलादेशातील झलोकाठी जिल्ह्यातील राजा बरिया या गावचा रहिवासी असल्याचं समोर आलेलं आहे.